2004 ते 2010 पोलीस भरतीमध्ये 3 ते 4 वेळा रिपीट झालेले इम्पॉर्टंट प्रश्न. पार्ट 1 सुरू करूया. प्रश्न पहिला. चक्रधर स्वामींनी कुठल्या पंथाची स्थापना केली होती? उत्तर आहे महानुभव. चक्रधर स्वामी हे 12वी शतकातील महानुभव पंथाचे संस्थापक व महाराष्ट्रातील समाजसुधारक व आद्य मानवतावादी विचारवंत होते. चक्रधर स्वामींचे जीवन आणि विचार लीळाचरित्र या आद्य मराठी ग्रंथात आहेत. प्रश्न दुसरा. भूदान चळवळीचे जनक कोण होते? उत्तर आहे विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 मध्ये तेलंगणातील पोचमपल्ली गावातून ही चळवळ सुरू केली होती. त्यांचा मुख्य उद्देश श्रीमंत जमीनदाराकडून जमीन दान घेऊन ती भूमिहीन गरिबांना वाटप करणे जेणेकरून ग्रामीण भागात आर्थिक समानता येईल, या चळवळीचा मुख्य उद्देश होता. प्रश्न तिसरा. संवाद कौमुदी या वृत्तपत्रकातून सती प्रथेविरुद्ध कोणी लिखाण केले होते? उत्तर आहे राजा राममोहन राय. राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी या बंगाली साप्ताहिकामधून सती प्रथेविरुद्ध प्रभावी लिखाण 1821 साली सुरू केले होते. प्रश्न चौथा. सेज कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे विशेष आर्थिक क्षेत्र. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच देशातील असा भौगोलिक प्रदेश जिथे व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा पायाभूत सुविधा, कर सवलती आणि सोपे कायदे मिळतात. यांचाच मुख्य उद्देश म्हणजेच परकीय गुंतवणूक वाढवणे, उत्पादनाची निर्यात वाढवणे व रोजगार निर्माण करणे होय. सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन होय. प्रश्न पाचवा. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी 7 फेब्रुवारी 1955 रोजी शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळवून देण्यासाठी कृषक समाजाची स्थापना केली. प्रश्न 6वा. शिवनेरी किल्ला कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडातील आहे? उत्तर आहे सातवाहन. शिवनेरी किल्ला हा सातवाहन घराण्याच्या कालखंडातील आहे. सुमारे इसवी पूर्व 1 शतक आणि त्यानंतर देवगिरीच्या यादवांच्या काळात या किल्ल्याचे नाव शिवनेरी असे पडले. प्रश्न 7वा. बहमनी साम्राज्य भारताच्या कोणत्या भागात होते? उत्तर आहे मध्य. बहमनी साम्राज्य प्रामुख्याने दक्षिण भारतातील दख्खन प्रदेशात होते. बहमनी साम्राज्याची स्थापना 1347 मध्ये अल्लाउद्दीन हसन बहमन शाह यांनी केली होती. व त्यांना जफर खान असे ओळखले जाते. प्रश्न 8वा. पुण्यामध्ये विधवा स्त्रियांच्या आश्रमाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी पुण्यामध्ये विधवा स्त्रियांची आश्रमांची स्थापना केली. यांनी 1896 मध्ये पुण्यातील हिंगणे म्हणजेच आत्ताचे कर्वेनगर येथे केली होती. त्यांचा मुख्य उद्देश पुनर्विवाह करणं शक्य नसेल तर विधवांना स्वतःचे पालन पोषण करण्यासाठी व्हावे म्हणून या आश्रमाची स्थापना केली होती. प्रश्न 9वा. मराठी ही भाषा कोणत्या भाषाकुळातील भाषा आहे? उत्तर आहे इंडो आर्यन. इंडो आर्यन या कुळातील म्हणजेच मराठी ही भाषा इंडो युरोपियन या भाषाकुळातील इंडो आर्यन शाखेतील एक प्रमुख भाषा आहे. या भाषेचा उगम संस्कृत व महाराष्ट्रातील प्राकृत भाषेपासून झाला आहे.
प्रश्न 10वा. पंचायत राज व्यवस्थेचा जनक कोण? उत्तर आहे बलवंतराव मेहता. बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समितीने 1957 मध्ये लोकशाही विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस केली होती व त्याच शिफारसीनुसारच 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर येथे देशातील पहिल्या पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन केले. तर मित्रांनो, असंच इम्पॉर्टंट प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.